नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले पुन्हा एकदा स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये. आज आहे रामनवमी, तर सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आजची माझी रेसिपी आहे स्पेशल पंजाबी डिश, ती म्हणजे आलू कुलचा आणि त्याच्याबरोबर मस्त अशी तयार केली इमली चटणी. चला तर हे मस्त असे मऊसूत कुलचे आणि त्याच्याबरोबर तयार केलेली चटणी पाहूयात. चला व्हिडिओला सुरुवात करते. इथे मी तूप घेतलेलं आहे, दही घेतलेलं आहे, कोमट पाणी घेतलेलं आहे, इनो घेतलेला आहे आणि इथे मी 200 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. चला तर आपण पीठ भिजवून घेऊया. सुरुवातीला मी आता इथे मैदा व्यवस्थित चाळून घेणार आहे. हे बघा झालायच माझा इथे मैदा चाळून. त्याच्यामध्ये मी खोलगट भाग तयार करून 2 ते 3 चमचे तूप घालते. तुम्ही तेलही घालू शकता. त्याच्यानंतर मी इथे दही घालून घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे. दही फ्रेश घ्या. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि अर्धा इनो टाकलेला आहे आणि त्याच्यावरच आपल्याला कोमट पाणी टाकायचं आहे आणि मस्त असं मऊसूत पीठ भिजवायचं आहे. इनो नसेल तर तुम्ही आपला खायचा सोडा किंवा तुम्ही बेकिंग पावडरही टाकू शकता. आता इथे मी मस्त व्यवस्थित मऊसूत पीठ भिजवून घेते. त्याच्या ह्यानी काय होते, आपले कुलचे मस्त होतात, मऊसूत होतात, अजिबात चिवट होत नाहीत. पीठ माझं भिजवून झाले, झाकून ठेवते. आता मी इथे कुलच्यासाठी सारण बनवून घेते. इथे मी 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, ते किसून घेते. हे बघा किसून झालेत माझे. त्याच्यातलाच थोडासा बटाटा मी चटणीसाठी काढून घेतलेला आहे. आता मी इथे एक बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे, थोडीशी हळद घातलेली आहे, लाल मसाला घातलेला आहे, नंतर ओवा घातला आहे थोडासा, त्याच्यानंतर काळं मीठ घातलेलं आहे, साधं मीठ घातलेलं आहे चवीनुसार. त्याच्यानंतर मी इथे आमचूर पावडर घातलेली आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार घाला. त्याच्यानंतर मी इथे धने जिरे पावडर घातलेली आहे 2 चमचे, कसुरी मेथी घातलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून ह्याला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे. मस्त होतात हे कुलचे, नक्की ट्राय करा, खूप छान लागतात. हे बघा मस्त सारण माझं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता ह्याला झाकून ठेवते. इकडे आपण चटणी बनवून घेऊया. आता मी उकडलेला बटाटा घालून घेतला, त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तिखटानुसार तुम्ही इथे मिरच्या आणि लाल मसाला घालू शकता. इथे मी 2 मिरच्या घातलेल्या आहेत आणि थोडासा लाल मसाला घातलेला आहे. त्याच्यानंतर इथे पण थोडासा ओवा आणि काळं मीठ आणि साधं मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे कोथिंबीर घालून घेतले, इथे थोडासा चाट मसाला घालून घेतला आहे आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला चिंच गुळाचं पाणी मी तयार करून घेतलेलं आहे. मेन तेच आहे, ते घालून घ्यायचे. ते मी 1.5 पेला घातलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं साधं पाणी घातलेलं आहे. मस्त होते ही चटणी, एकदमच पातळ असते, लागते पण छान. हे बघा रेडी झाली आपली इथे चटणी. आता इथे पीठ आपलं मस्त भिजलेलं आहे. पुन्हा मी आता ह्याला मळून घेते आणि आता ह्याचे उंडे तयार करून घेते. हे बघा तुम्हाला तुमच्या आवडीच्या आकारापासून उंडे करू शकता. इथे मी 6 उंडे झालेले आहेत माझे. आता मी इथे लाटून घेते आणि त्याच्यामध्ये सारण भरून घेते इथे बटाट्याचं. तुम्ही जेवढं जास्त सारण भरताल तेवढा तुमचा कुलचा खूप छान होतो, लागतो पण सुंदर. हे बघा व्यवस्थित आपल्याला उंडा भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण पराठा लाटतो तेवढ्याच साईजचा आपल्याला इथे कुलचा लाटून घ्यायचा आहे. हे बघा आता मी इथे थोडासा मैदा घालून घेते आणि हा कुलचा लाटून घेते. नक्की माझी रेसिपी तुम्ही ट्राय करा, खूप सुंदर होते. कुलचे पण छान लागतात, हे मस्त लागतात आणि चटणी पण सुंदर लागते. आता मी इथे वरून कलोंजी घालून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. मस्त दिसतात ना हे कुलचे. आता ह्याला थोडंसं दाबून घेते, म्हणजे शेकवताना हे पडू नये म्हणून मी इथे दाबून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, खालच्या साईडून पाणी लावून घ्यायचे आणि ह्याला लोखंडी तव्यावरच शेकवायचं आहे. इकडे तवा गरम झालेला आहे, गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे आणि आता कुलचा घालून खालच्या साईडून मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा असा भाजून झाला की आपण
तवा उपटा करायचा आहे आणि वरची साईड मस्त अशी भाजून घ्यायची। बघू शकता तुम्ही मस्त कुलचा फुगतो, सुंदर होतो आहे बघा, फुगला आहे आपला मस्त कुलचा। हे बघा भाजून झाला आहे। तुम्हाला मी आता खालची साईड पण दाखवते, खालच्या साईड पण एकदम खरपूस भाजली जाते। बघू शकता तुम्ही, हे बघा वरची साईड बघा, आता तुम्हाला खालची साईड दाखवते। हे बघा आता आपण बटर लावून रेडी झालं आहे आपला इथे कुलचा। जर लोखंडी तवा नसेल तर तुम्ही नॉर्मल तव्यावर पण हे कुलचे करू शकता। खालची साईड खरपूस भाजून घ्यायची आणि वरची साईड चिमट्याच्या साहाय्याने तुम्ही गॅसवर भाजू शकता। रेडी आहे आपला इथे मस्त असा आलू कुलचा आणि त्याच्याबरोबर केलेली चटणी। चला, कुलचे आणि चटणी आवडली असेल तर मग या खायला आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी। चला मग, माझा हा व्हिडिओ आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, एखादी कमेंट नक्की करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। चला तर मग नेहमी हसत राहा, आनंदी राहा, मस्त मस्त खात राहा। भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।